वस्तुस्थिती अशी आहे, बैलगाड्यांचा त्यांचा कुठल्याही परिस्थितीत संबंध नाही. त्यांचा घोडीवर बसण्याचा अनुभव आहे. बैलांचा त्यांचा काही संबंध नाही. बैलगाडा क्षेत्राशी मी किती जवळचा संबंध आहे, किती त्या क्षेत्रात काम केलंय, हे जिल्ह्याच्या बाहेरचे आमचे जे नेते आहेत यांना तुम्हाला विचारू शकता की त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा बैलगाडी शर्यत होते. महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये गेलं तर आपल्याला आढळून येईल की बैलगाडा क्षेत्रासाठी बंदी उठवण्यासाठी मीच काम केलेलं आहे. 2005ला पहिल्यांदा बंदी आली, त्यावेळेला मी औरंगाबाद खंडपीठाकडे जाऊन तिथं केस जिंकलो. त्याच्यानंतर 2005 ते 2012 7 वर्ष बैलगाडा शर्यती सुरळीत चालू होत्या. 12ला पुन्हा बैलगाडा शर्यती बंद पडल्या. मी सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन लढलो. सुप्रीम कोर्टामध्ये शिवाजी आढळराव पाटील वर्सेस स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अशी केसचा निकाल आज आपल्याला दिसेल हा सुप्रीम कोर्टाचा आहे. त्यासाठी मी खर्च केले पैसे. मध्यंतरी 2014ला बंद झाल्यानंतर अनेक आंदोलन झाली. माझ्या अंगावर जवळजवळ 3 ते 4 बैलगाडा केसेसच्या आंदोलनाच्या केसेस आहेत. त्यामध्ये एक केस तर त्यांनी 307 कलम लावला. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये केसेस आहेत, आंदोलन आहेत, कोर्ट कचऱ्या आहेत. या सगळ्या घटना जर पाहिल्या आणि कसं आहे, बैलगाडा घाट आमच्याकडं घाट बांधावतो, घाट रस्ता एक साधारण 8-10 लाख रुपये खर्च येतो. मी एकमेव खासदार आहे महाराष्ट्रामध्ये. कुठल्याच खासदाराने किंवा कुठल्याच आमदारानं बैलगाडा घाट बांधला नाही. आता यांनी श्रेय घेणाऱ्यांनी कुठंच बांधला नाही, काहीच नाही केलं. मी 42 गावांमध्ये बैलगाडा घाट बांधला. याच्यावरून आपल्याला माहिती आहे. आणि आता जी बैलगाडा केस जी बंदी उठली, ठीक आहे, माझ्यामुळं नाही आणि कोल्हेमुळे ती राज्य सरकारनं चांगले वकील दिले, सुप्रीम कोर्टामध्ये केस मांडली. सुप्रीम कोर्टाच्या हिअरिंगमध्ये आपल्याला डिबेटमध्ये कागदपत्र उपलब्ध आहे. कर्नाटक मध्ये बैलगाडा केसेस चालू झाल्या, शर्यती चालू झाल्या, त्या माझ्या जुन्या केसचा आधार देऊन, माझ्या नावाचा आधार देऊन त्या केसेस चालू झाल्या. यांचं दाखवावं त्यांनी लोकसभेमध्ये भाषण केलं. एकदा नाही 2दा केलं. मी 4 वेळा लोकसभेमध्ये भाषण केलं. मी बैलगाडा शर्यती चालू व्हाव्या म्हणून कायदा बदली व्हावा, म्हणजे लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये एखादा गहन विषय असेल, त्या विषयाला वाचा फुटत नाही, सरकार लक्ष देत नाही, अशा वेळेला सभागृहामध्ये प्रायव्हेट मेंबर बिल मांडलं जातं, त्याला खाजगी विधेयक म्हणतात. मी 3 वेळा बैलगाडा क्षेत्रासाठी खाजगी विधेयक मांडली. 4 वेळा तो प्रश्न लोकसभेमध्ये बजेटच्या भाषणातून असेल, राष्ट्रवादीच्या भाषणाला उत्तर देण्याचा प्रसंग असेल. त्यामुळे जनतेला माहिती आहे, त्यांनी म्हणालं असेल ते म्हणू द्या. राहिला प्रश्न पुणे नाशिक हायवे, या हायवेचा 2008 पासून माझा संघर्ष आहे. 2008 पासून 2013 तत्कालीन काँग्रेस सरकारबरोबर माझे अनेक वेळा संघर्ष झाला. लोकसभेमध्ये झाला. तत्कालीन मंत्री CP जोशी त्यांच्या कार्यालयामध्ये आंदोलन करून शेवटी भांडलो आणि त्यांनी त्यावेळेला तो रस्ता तत्वशः मंजूर केला आणि 13ला टेंडर निघालं. 14ला नवीन सरकार असताना नितीन गडकरींच्या माध्यमातून त्याला कामाला सुरुवात झाली. आता 2014ला हे ग्रस्त राजकारणातही नव्हते. 2014ला तो रस्ता मंजूर झाला, त्याचे बायपास मंजूर झाले. दुर्दैवानं थोडा उशीर झाला, पण 2018च्या लोकसभेमध्ये प्रोसिडिंग आहे, मी ते सोशल मीडियावर उपलब्ध आहे. गडकरींनी सांगितलं की खेडचे सिन्नर ते खेड रस्त्यावर जे बायपासेस हे खासदार आढळराव पाटील यांच्या मागणीवरून मी 5 बायपास मान्य केलेले आहेत, मंजूर केले, त्याचे टेंडर निघाले. यांनी योगदान दाखवावं. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही, तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर, गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या.